आगामी ईद व गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सण उत्सव शांततेत, सलोख्याच्या वातावरणात व कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पडावेत यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत शहरातील विविध समस्या आणि उपाययोजना मांडल्या. बैठकीत विशेषतः कराड शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर मोठ्या प्रमाणावर चर्चा करण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते अरुंद असल्यामुळे सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच ट्रान्सपोर्टची जड वाहने शहरातून जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सणांच्या काळात वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन करावे अशी मागणी उपस्थित करण्यात आली. यावेळी ईदच्या दिवशी थडग्यात नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने त्या परिसरातील रस्ता काही काळासाठी बंद ठेवावा, जेणेकरून नमाज शांततेत पार पडेल अशी सूचना करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी इफ्तार पार्टी यंदा आयोजित करण्यात आली नाही, याबाबतही उपस्थितांकडून शंका उपस्थित करण्यात आली. प्रशासन वाढत असलेली गांजा विक्री, दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार आणि इतर नशेचे प्रकार यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, नशामुक्त कराडसाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या अनुषंगाने लॉ अँड ऑर्डर बघताना सध्या साहेब रात्रीचे फटाके फोडणे हा प्रकार म्हणजे जरी हा जरी या निमित्तानं बोलतोय मी, रात्रीचे फटाके फोडणे, रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे हे प्रकार कराड शहरामध्ये एक दिवस प्रचंड प्रमाणात चालू आहे. नागरिक प्रचंड नाराज आहेत. हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर ट्रिपल सीट गाड्या, वाहतुकीचा बोजवार प्रचंड वाढलेला आहे. कोणत्याही बाबतीमध्ये कोणीही व्यक्ती ॲक्च्युली नागरिक आमची जबाबदारी आहे, परंतु कोणी सिग्नलचे नियम पाळत नाही. कारण सिग्नलवर जे टायमर लावलेले आहे ते टायमर पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे गाडी चालू ठेवून अंदाज येत नाही किती वेळानं ते चालू होणार आहे. फ्लेक्सच्या बाबतीत तर मुख्याधिकाऱ्यांच्या मला जाहीर आक्षेप आहे की स्वतः कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की याच्यावर कारवाई करा. कुठल्याही फ्लेक्सवर कधीही कारवाई होत नाही. तुम्ही सर्वांचे पैसे, मला तुम्ही किती पैसे जमा झाले त्याचा हिशोब बघितला तर तुम्हाला कराडनंतर काही दिसणार नाही. हे कुणाचाच तुम्ही फ्लेक्स लावू दे, जे नियमानं लावून घ्या, त्याचे पैसे भरून घ्या. 100 लावलं तर 100 परमिशन द्या, पण परमिशन सर्वांना लावून द्या. कुणाला लावायचा माझे काय हे नाही. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, पण जास्तीत जास्त प्रयत्न प्रशासनाने करायचा आहे की ही नवीन पिढी जी आहे ही काय हातात येत नाही. हे गुटख्यामध्ये, हे बाकी व्यवसायामध्ये ही चुकीच्या मार्गाला लागलेले आहे. त्यांना थोडंसं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोचिंग करणं, कॉलेजमध्ये कोचिंग करणं, मदरशामध्ये कोचिंग करणं ही आवश्यक बाब आहे. कारण नवीन समाज आहे 15 ते 20-22 वर्षाचा, याच्यामध्ये काय मला वाटत नाही की आता ही पुढची पिढी जी आहे की असं सामंजस्यानं राहील. त्यासाठी आत्तापासून सगळ्या समाजाचे आमचे जे वृद्ध जे जबाबदार लोक आहेत, हिंदू मुस्लिम बांधव आहेत, त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी या समाजाला रोखलं पाहिजे. नाही तर भविष्यात आम्हाला सर्वांना पश्चाताप होईल. त्यावेळी आपण पश्चाताप करून घेऊन काही फायदा नाही. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो आणि शासनालाही विनंती करतो, पोलीस डिपार्टमेंटला काय बघू नका, हिंदू मुस्लिम बघू नका, जो आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. त्याला कोणी येणार नाही. कराडमध्ये कोणी आमचा एक सिनियर, मोस्ट सिनियर जो समंजस माणूस आहे ते तुमच्याकडे येऊन कधीच ही आपली अपील करणार नाही की या मुलाला सोडा तुम्ही. मला माहिती आहे की लगेच इम्प्लिमेंट करणं काय काही गोष्टी अवघड असतात, एकाच वेळेला जग बदलत नाही. परंतु काही प्रमाणात तो वाहतूक आराखडा पुढच्या 10 वर्षाचा तयार पाहिजे आणि मग त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि आता नवीन नगर प्रशासन आलेलं आहे मालकापूर इथे, तर ते करेल. मग त्यात हे सगळंच आहे. मग त्या वडापला शिस्त लावणं असेल, फळ विक्रेत्यांचा जो आपला प्रश्न आहे, रमजान ईदला वाहतूक व्यवस्था व्यवस्थित पाहिजे आणि त्या दृष्टीने काही बदल जर सुचवले असतील तर ते करू, जेणेकरून रमजान हा महत्त्वाचा सण आहे. त्यावेळेला त्याचं नियमन होईल. जसं आपण गणपतीला करतो तसं होईल. ट्रॅफिक वॉर्डनची आम्ही मागणी केली. ठीक आहे, जे काही इंटरनल इश्यूज आहेत तर त्याच्यामध्ये आता मला नगरपालिका प्रशासन
राहील आमच्याशी थोडंसं, आणि मग त्याच्यातनं काही गोष्टी करता येतील. एक इतर पार्टीचा प्रश्न निर्माण केला. मी आल्या विचारत होते का होतात का, तर गेले 2 वर्ष नाही झाले म्हटले म्हणून मी बोललो नाही. परंतु पुढच्या वर्षीपासून आम्ही नक्की इतर पार्टी इथे ठेवू, सातारा शहरात ठेवू. कारण ते मला माहिती आहे, मी जेव्हा 25 वर्ष केली पुण्याला आम्ही असायचो, तर इतर पार्टी व्हायची आणि ते गरजही आहे. कारण ते एक महत्वाचं सांस्कृतिक ठेवा आहे. पोस्टे निर्मितीबद्दल बोलण्यात आलं, परंतु त्याचा प्रस्ताव ऑलरेडी गेलेला आहे माननीय म्हणजे गव्हर्नमेंटकडे, आणि तो प्रस्ताव पेंडिंग आहे. कदाचित यावर्षी तो होईल अशी अपेक्षा आहे. इतर ज्या काही गोष्टी आहेत फ्लेक्स आणि त्याच्याबद्दल त्यात नगरपालिकेने पुढाकार घेतला, ते सगळं ते बोलण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन म्हणून त्याच्यामध्ये जी काय त्यांना मदत करायची करू, आणि हा प्रश्न मिटेल